झोका भाग 2. झोका एका लयीत कर्र कर्र आवाज करत होता. मागे पुढे हलत होता, जसं काही कोणी त्याच्यावर बसून झोके घेत आहे. पण झोक्यावर तर कोणीच दिसत नव्हतं. ते विचित्र दृश्य बघून सुधाला दरदरून घाम फुटला. झोक्याने आता वेग घेतला होता. जोर जोरात झोका मागे पुढे हलत होता. दुरून कोल्ह्याचं रडणं ऐकू येत होतं. रात्रीच्या त्या नीरव शांततेत ते रडणं भीषण वाटत होतं. तेवढ्यात अचानक एक काळी मांजर सुधा ज्या खिडकीत उभी होती त्या खिडकीत येऊन बसली आणि चित्रविचित्र आवाज काढू लागली. ती मांजर एकटक सुधाकडेच बघत होती. सुधाला तिची किळस आली आणि तिने लगेच खिडकी बंद करून घेतली. सुधा बेडरूम मध्ये आली. सुरेंद्र झोपेतच होता. उद्या याला सकाळीच दवाखान्यात जायचंय, तेव्हा आत्ता उठवण्यापेक्षा उद्या सकाळीच सगळं सांगावं असं तिला वाटलं. झोक्याचा आवाज येतच होता. सकाळी 3 वाजता झोक्याचा आवाज थांबला. सुधाला झोप लागून गेली होती. सकाळी सुरेंद्रला तिने रात्रीची सगळी हकीकत सांगितली, तर त्याचा विश्वासच बसला नाही. सुधा, जास्त विचार करत जाऊ नकोस. एखादं स्वप्न वगैरे पडलं असेल तुला. तुझ्या सोबतीला गुंजाला पाठवायला सांगतो मी खंडूला, म्हणजे तुला एकटं वाटणार नाही. मला आता दवाखान्यात निघायला हवं. असं तू वागलीस तर दवाखान्यात मी नीट काम करू शकणार नाही ग. काही चांगली गाणी ऐक, म्हणजे बरं वाटेल तुला. चल, मी येतो संध्याकाळी. गुंजा येईलच एवढ्यात. सुरेंद्र असं बोलला आणि फाटकातून बाहेर पडला. सुधाला मान डोलावण्याखेरीज पर्याय नव्हता. सकाळचे दैनंदिन काम आटोपताना सुधाला काल रात्रीचेच प्रसंग आठवत होते. मी जे काल बघितलं ते नक्कीच स्वप्न नव्हतं. माझ्या उघड्या डोळ्यांनी मी बघितलं, तो झोका कोणीतरी बसल्यासारखा हलत होता. आता हे कोणाला सांगू? गुंजा आली की तिलाच विचारते. ती याच गावची दिसते, तिला नक्की काहीतरी माहीत असणार. असा सुद्धा विचार करतच होती. तेवढ्यात तिला फाटकाचा आणि त्याच्या मागोमाग कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. खंडू एक शिकारी कुत्र्यासारखा दिसणारा कुत्रा घेऊन आला होता. खंडू, अरे एवढ्या मोठ्या कुत्र्याला का आणलं इथे? सुधा म्हणाली. अहो, साहेबांनी सांगितलं मॅडम, घरी एक शेपटीसाठी कुत्रा पाहिजे म्हणून. शेपटी? ओ, खंडूला सेफ्टी म्हणायचंय. सुधाने विचार केला. पण याला बांधणार कुठे? हे बघ, माझ्याच्यानं याची देखभाल काही होणार नाही. तशीही मला मांजरीची किळस वाटते आणि कुत्र्यांची भीती सुद्धा वाटते. सुधा त्रासिकपणे म्हणाली. अहो, त्याची काय बी काळजी करू नका मॅडम. मी आणि गुंजा करू की याची देखभाल, खंडू म्हणाला. हा, मग ठीक आहे. सुधाने निश्वास सोडला. गुंजा कधी येणार आहे इथे? सुधाने विचारलं. अहो, येईलच की थोड्या वेळात, खंडू म्हणाला. त्याने कुत्र्याला फाटक उघडून आत आणले, पण ते कुत्रं पुढे जायला तयारच होईना. जागच्या जागेवरच ते जोर जोरात भुंकू लागलं. अर्चल की पुढं. खंडू त्याला अजून आत आणण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो तसूभरी जागचा हालेना. त्याचं ते जोर जोरात भुंकणं सुरूच होतं. सुधाला आश्चर्य वाटू लागलं. खंडूलाही काही कळेना की कुत्रा असं का करून राहिलं ते. कुत्रं आता झोपाळ्याकडे एकटक बघून भुंकू लागलं. चित्रविचित्र आवाज कोकाटू लागला आणि अचानक त्याने जोरात गळा काढून रडणं सुरू केलं. त्याचा तो आवाज फारच भेसूर वाटू लागला. खंडूच्या हाताला झटका देऊन ते कुत्रं फाटका बाहेर वेगात पळून गेलं. खंडू पण सुधाचा निरोप घेऊन त्याच्या मागे निघून गेला. सुधा चमत्कारिक नजरेने त्या झोपाळ्याकडे बघत राहिली. काहीतरी भानगड नक्कीच आहे या झोक्यात. कालचा तो प्रसंग आणि आजचं या कुत्र्याचं असं भेसूरपणे रडणं, सगळं साधं सरळ नाहीये. हे घर बरोबर नाही. किती वर्षापूर्वीचं आहे कोण जाणे. घराचं नाव सुद्धा चाहुली, तेही विचित्रच. किती छान वाटलं होतं मला काल या झोक्याकडे बघितल्यावर, आणि आज त्या झोक्याकडे बघतानाही अंगावर काटा येतोय. सुधा विचार करतच होती. तेवढ्यात पुन्हा फाटक वाजलं. आता गुंजा आली होती.
अहो, काय झालं वहिनी साहेब, अशा कशा पायी उभ्या आहेत तुम्ही दारात? गुंजाने विचारलं. बरं झालं गुंजा तू आलीस, मी तुझीच वाट बघत होते, सुधा म्हणाली. गुंजा आणि सुधा आत गेल्या. आत गेल्यावर सुधाने गुंजाला विचारलं, गुंजा हा बंगला आधी कोणाचा होता ग, तुला काही माहीत आहे? नाही बा वहिनी साहेब, म्या आणि माझं घरधनी मागल्याच वर्षापासून इथं आलो होतो. तेव्हापासून हा बंगला सरकारी दवाखान्याच्याच मालकीचा आहे, गुंजा म्हणाली. काल रात्रीचा अनुभव गुंजाला सांगावा की नाही या विचारात सुद्धा पडली. तुम्ही मागच्या वर्षी इथे राहायला आलात असं तू म्हणतेस, मग तेव्हा या बंगल्यात कोणी राहत होतं का, सुधाने विचारलं. नाही बा, रिकामच होता यो बंगला. आता तुम्ही आलात तर कसा भरल्यावानी वाटतोय, गुंजा म्हणाली. गुंजा काल रात्री हा अंगणातील झोपाळा आपोआप मागे पुढे हलू लागला. जसं कोणी त्यावर बसलंय असं मला वाटलं, पण कोणीच दिसलं नाही. असं सुद्धा गुंजाला सांगणारच होती की पुन्हा एकदा फाटक वाजलं. फाटक का वाजलं? कोण आलं असेल? कुत्रं झोक्याकडे बघून इतकं भेसूर का रडलं? जाणून घ्या पुढच्या भागात. ही लघुकथा आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.